छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरगुड शहरात त्यांना पहिला नळ पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं। समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या जनकबंधू सर पिराजीराव घाटगे यांच्या स्मरणार्थ सर पिराजीराव तलावाची निर्मिती केली। त्यामुळे मुरगुड शहरातील व येथील परिसरातील गावाचा पाणीचा प्रश्न निघालाय। यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी मुरगुड येथे पिण्याच्या पाण्याचे उद्घाटन केलं। या घटनेला 104 वर्षे उलटून गेली तरी या नळामधून पाणी अखंडपणे सुरू आहे। त्या पाण्याच्या ठिकाणी नागरिक वावर करतायत। 100 वर्षापूर्वी सायपन पद्धतीनं बिरोबा मंदिराजवळ तुकाराम चौकात पाण्याचा हौद बांधून त्या ठिकाणी पिण्याच्या चावीचं उद्घाटन केलं होतं। त्यावेळी शाहू महाराज स्वतः उपस्थित होते। हा शाहू महाराज यांच्या सार्वजनिक जीवनातील शेवटच्या मोजक्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो। शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नळ पाण्याचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेली सर्व विहीर त्यांचे स्मारक म्हणून ओळखले जातात, त्यापैकी हे प्रमुख स्मारक आहे। यावेळी बबन बारदेसकर, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, गजानन साळुंखे, उदय पाटील, मनोज ढोबळे, मारुती बोते, प्रदीप कोळी, प्रकाश सुतार, दिगंबर परीट, शिवाजी पाटील, अनिल अर्जुने, शिवाजी कळंद्रे, महादेव माडेकर, अनिल रणवरे, उमेश गुरव, विनायक मेटकर यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।